Okay, so I'm sure everybody you have seen in the first and second part of the previous videos regarding GST the detailed explanation about GST. तो एकदा आपण काय करू, एकदा आपण क्विक रिव्हिजन करू GST ची and then we will move further with two main important discussions for today. One is regarding input tax credit and the other is going to be regarding GST, that is brokerage, and GST on shares, which is the most important concept from the paper as well as on the overall and general fronts too. So quick revision for GST. GST applicability कधीपासून आली? GST was applicable from 1st of July 2017. इंडियामध्ये till 1st of July 2017 varied types of indirect taxes चालू होते. Some of them were VAT, service tax, luxury tax, wealth tax, असे varied types of indirect taxations इंडियामध्ये चालू होते. Now what happened because of this? There was a lot of confusion into the Indian markets की मी एखादा प्रोडक्ट विकत घेतोय आणि त्या प्रोडक्ट वरती मी so and so amount of so and so number of so and so लिस्ट ऑफ कॅटेगरीज मध्ये टॅक्स भरतो. अरे इतकं बेसिक चालतं की मी एक साधा 5 रुपयाचा पार्लेजी बिस्किट आणला, 5 रुपीज पार्लेजी बिस्किट, द MRP ओव्हर देअर राइट्स क्लिअरली इनटू द कर्ली ब्रॅकेट इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. व्हॉट इज दिस? दिस इज माय GST दॅट आय पे. सो varied types of indirect taxes होते, म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया clearly came up with one single perspective, and one single perspective was that one nation one tax, आणि म्हणून इंट्रोड्यूस केला गेला GST, which was goods and services taxes. Goods and services taxes मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया bought 4 different types of variants into it. Number 1 of them clearly prescribed CGST, number 2 of them SGST, number 3 is ITGST, and number 4 everybody is UTGST. So प्रत्येक GST कलेक्शन मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दॅट इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट, विल हॅव इट्स ओन प्रपोर्शनेट टेकअवेज फ्रॉम इट. बट जिथे जिथे GST विदिन अ पर्टिक्युलर स्टेट चालेल त्याला आपण म्हणतो CGST लागणार आहे, SGST लागणार आहे. व्हेनेवर अ ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन 2 स्टेट्स, ज्याला आपण इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतो, तिथे लागतो ITGST अँड CGST, विच इज इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. बट on the contrary, if you go to any union territory of India, union territories म्हणजे कुठल्या? something called as लक्षद्वीप, पॉंडिचेरी, अंदमान निकोबार, दादरा, दमन अँड दीव, ह्या सगळ्या, even the latest included जम्मू अँड काश्मीर, ह्या सगळ्या युनियन टेरिटरीज मध्ये यू डोंट पे व्हॉट इज कॉल्ड एज SGST, वी एंड अप पेइंग समथिंग कॉल्ड एज UTGST, विच इज युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सेस. सो असे हे 4 व्हरायन्स ऑफ टॅक्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज कम अप विथ, अंडर विच GST पेमेंट इज मॅन्डेटरी. मॅन्डेटरी टू हुम? कंपल्सरी टू हुम? लेट्स चेक इट आउट नाउ. इथून पुढे टॉपिक शिफ्ट होतो GST IN साठी, विच इज GST इंडिया रजिस्ट्रेशन साठी. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं प्रत्येक स्टेटला आपला आपला एक स्वतःचा GST कोड दिलेला आहे. फॉर महाराष्ट्र द GST कोड इज 27. सो GST नंबर काय सुरू होतो? GST नंबर बिगिन्स विथ 27 प्लस 10 digit. I repeat, GST number starts with 27 and 10 digit alphanumerical number. I repeat, it's a 10 digit alphanumerical number. Alphanumerical म्हणजे त्या 10 digit मध्ये alphabets as well as numericals are included. It ends with something called as a digit 1, which is one trader, one businessman, one dealer, one GST registered holder will get only and only one GST नंबर. एका माणसाकडे, एका डीलरकडे, एका एंटरप्राइजकडे, एका बिझनेसकडे मल्टिपल GST नंबर्स असू शकत नाही. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ओव्हर हिअर. पुढे बघूयात आपण. दिस इज रिगार्डिंग द GST नंबर. आता GST ॲप्लिकेबल, विच इज टॉकिंग अबाउट ॲप्लिकेबिलिटी ऑफ GST. कोणाकोणाला ॲप्लिकेबल आहे? सो GST इज ॲप्लिकेबल. आय रिपीट, GST इज ॲप्लिकेबल टू हुम? GST इज ॲप्लिकेबल टू पर्सन्स ज्यांचं इन्कम 18 लाख पर ॲनम. आय रिपीट, जर तुमचं इन्कम 18 लाख रुपीज पर ॲनम असेल तर यू हॅव टू नॉट पे, यू हॅव टू रजिस्टर फॉर GST. सो GST रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी किती रुपीजला केलेलं आहे? 18 लाखला. बट इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर
पेमेंट ऑफ GST starts from 20 lakhs. I repeat, पेमेंट ऑफ GST starts from 20 lakh. 18 लाखाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, 20 लाख गेल्यानंतरच पेमेंट ऑफ GST सुरू होणार आहे. आय रिपीट, 18 lakhs you have to register, 20 lakhs पर्यंत पेमेंट करायचं नाही आहे. 20 lakh one, your payment of GST, your returns of GST will start by hook or crook without any options to any single trader, any single dealer, any single merchant under GSTIN India. Is that clear everybody? Number second. नंबर थर्ड, इथून पुढे जातो. आता ट्रेडर्सची पण कॅटेगरी केली आहे. आय रिपीट, ट्रेडर्सची पण काय केलेली आहे, दे हॅव मेड इवन द कॅटेगरी ऑफ ट्रेडर्स ओव्हर हिअर. दोन प्रकारचे ट्रेडर्स इंडियामध्ये बघतो आपण. वन ऑफ देम इज HSN मध्ये डील करणारे अँड नंबर सेकंड इज SAC मध्ये डील करणारे. HSN वाले कोण आहेत, SAC वाले कोण आहेत? इट्स सिंपल एज दॅट. HSN traders are the traders who are called as harmonized systems of nomenclature. ज्या ट्रेडर्समध्ये किंवा जो बिझनेस, जो एंटरप्राइज गुड्समध्ये डील करतो, प्रोडक्ट्समध्ये डील करतो, ज्याच्यामध्ये सिंपल पार्ट आहे, एखादा ट्रेडर जर वस्तूंमध्ये डीलिंग करत असेल त्याला आपण म्हणतो ही इज गिवन अ कोड अंडर द कॅटेगरी ऑफ HSN, हार्मोनाइज्ड सिस्टम्स ऑफ नॉमेनक्लेचर. बट ऑन द कॉन्ट्ररी, इफ एनी ट्रेडर डील्स विथ सर्व्हिसेसमध्ये डील करतोय, एक्सपर्टाइज गायडन्स देतोय, फॉर एक्झाम्पल टीचिंग प्रोफेशनल सर्व्हिसेस, एनी हॉस्पिटल, एनी चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफिस, एनी बिझनेस विच इज प्युअरली इन टू सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर कंपनी आहे, वस्तू तर विकत नाहीये, सर्व्हिस विकतीये, दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ सर्व्हिस अकाउंटिंग कोड. त्यामुळे ज्या ज्या वेळेला GSTचं इनवॉइस डिलिव्हर होतं, आय रिपीट, ज्या वेळेला GST इनवॉइस मार्केटमध्ये येतो, ज्या वेळेला GST इनवॉइस परफोरेट केलं जातं, त्या वेळेला इन द कॉर्नर, आयदर ऑन द राईट हँड साईड और इन द कॉर्नर ऑन द लेफ्ट हँड साईड, यू विल हॅव आयदर SAC कोड or HSN code. So you got to confirm if you are purchasing any product, that is HSN code. If you are getting some service, it's an SAC code. As simple as that, everybody. Okay. After that comes the varied formations of GST. ज्याच्यामध्ये we'll be looking a very basic example into the upcoming video. Stay tuned for the same, stay updated, and yes, please do not forget to subscribe. That's going to help me to work better, do better, and make myself with better service provisions for all my dear students. Thank you.